नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। कालच्या आपण गोल्डच्या ट्रेडचा अनालिसिस करणार आहे, म्हणजे 19 सप्टेंबरचा जो ट्रेड घेतला होता आपण त्याचा गुरुवारच्या। ठीक आहे, इथं बघा मार्केटमध्ये आपण ट्रेड कुठे घेतलेला आहे, एकदम या इथं ट्रेड घेतलेला आहे बघा। इथं ट्रेड घेतला होता बाय डायरेक्शनला, ग्रुपवरती पण सेम ट्रेड अपडेट केलेला होता। पण अनालिसिस काय आहे बघा, पहिली गोष्ट न्यूजमध्ये मार्केटनं टोटली फॉल अपसाइड मुवमेंट केली आणि नंतर फॉल केला। ठीक आहे, आता या फॉल केल्यानंतर बघा थोडं झूम आउट करूया। हे जे खालचे जे सगळे सपोर्ट आहेत ते सगळे ब्रेकडाऊन झालेले आहेत, म्हणजे लोची जी लिक्विडिटी आहे ती स्वीप झालेली आहे। सिंपल अनालिसिस म्हणजे इथं जी लिक्विडिटी आहे बघा ही वाली स्वीप झाली। आता बघा मार्केटमध्ये इकडे आहे फॉल, आपण काय करणार आहे, स्ट्रक्चर चेंज होण्याची वाट बघणार आहे। स्ट्रक्चर चेंज म्हणजे काय, हायर हायचं फॉर्मेशन। मार्केटमध्ये काय झालंय बघा, इथं पेन्सिल कुठे गेली, ओके इथं आहे, इथं बघा इथं असं आलं आणि इथं जी फिब आहे आणि जो एफव्हीजी होता, एफव्हीजी सांगितलं होतं फेअर व्हॅल्यू गॅप, जो फेअर व्हॅल्यू गॅप होता तिथून मार्केटने एक अपसाइड मोमेंटम केलाय। हे फिबोनाचीतून आलं होतं, पण इथं असताना एवढं कॉन्फिडन्स नव्हता, कारण आपल्याला माहित नाही स्ट्रक्चर चेंज झालंय काय झालंय, काहीच माहित नव्हतं आपल्याला। त्याच्यामुळे त्या ट्रेडवरती जास्त फोकस केलं नाही आपण। त्याच्यानंतर बघा इथं सगळ्यात सिंपल ट्रेड बनला होता आणि एंट्री मिस झाली। हा जो एम पॅटर्न होता, त्याचे नेकलाइन ब्रेकडाऊन झालेले आहे। अपसाइड बघा मार्केटचं मोमेंटम बघा, इकडे दिसतंय ऑपरेटर कोणत्या डायरेक्शनला ते दिसतंय इझिली, आणि नेकलाइन ब्रेकडाऊन झाल्यानंतर कोण ऍक्टिव्हेट झाले मार्केटमध्ये, व्हॉट्सअपचे रिप्लाय वगैरे बघा थोडेसे तुम्हाला लेट भेटत असतील, वाटतं काल परवापासून रिप्लाय दिलेले नाहीत व्हॉट्सअपचे। थोडंसं वेट करा बघा, ट्रॅव्हलिंग करतोय त्याच्यामुळे रिप्लाय द्यायला टाइम भेटत नाहीये। टाइम भेटला त्यावेळेस आता व्हिडिओ काढलेला आहे 2 ते पोस्ट करतो मी, ओके। आणि तुमचे जे डाऊट आहेत ना ते तुम्ही आधी व्हॉट्सअपवर युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे चेक करत चला, ते असं झालेलं आहे तर झालेलं आहे। बाकी राहिली गोष्ट डिपॉझिट आणि विड्रॉलचा जर प्रॉब्लेम असेल कोणाला, तर डिपॉझिट प्रॉब्लेमसाठी चॅट सपोर्ट असतो, एक्सएमचा चॅट सपोर्ट आहे, एक्सएनएसचा चॅट सपोर्ट आहे, दोन्हीचे चॅट सपोर्ट आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। मग तुमचा डिपॉझिट अडकलं विड्रॉल माझा काही संबंध नाही, ब्रोकर सोबत माझा कोणताही संबंध येत नाही, पण तुम्हाला सपोर्ट करणं माझं काम आहे, थोडेसे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यामुळे मेसेज मी त्यांना करतो बाबा की डिपॉझिट अडकले आहेत क्लायंटचे वगैरे म्हणून, असं त्यांना सांगतो। पण याचा अर्थ हा नाही की तुमच्या फंडची सिक्युरिटी जी आहे ती मी घेतोय असा अर्थ अजिबात होत नाही, ओके। बाकी सगळं येऊन जातं, डिपॉझिट पण येतं, विड्रॉल पण येतं, कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही, एक्सएनएस एक्सएम दोन्हीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। डिपॉझिट एखाद्या वेळेस अडकलं बँक स्टेटमेंट वगैरे मागतात आणि तुम्हाला मग डिपॉझिट क्रेडिट होऊन जातं। विड्रॉल जर अडकला असेल तर विड्रॉलचं तर टेन्शन घेत जाऊ नका, 3-4 दिवस विड्रॉलचं टेन्शन घेत नाही, 2-3 दिवसामध्ये विड्रॉल येतं। जर अडकलं तर, नसेल तर सगळ्यांचं विड्रॉल 5 ते 10 मिनिटांमध्ये येऊन जातं, ओके। नसेल तर 2-3 दिवस लागतात। आणि डिपॉझिट जर अडकलं तर मग त्याच्यामध्ये थोडंसं UTRचा प्रॉब्लेम, बँक स्टेटमेंट वगैरे द्यावं लागतं आणि मग तुमचं डिपॉझिट क्रेडिट होतं। सिंपल सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आहेत। मग सेलर्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण काय करतो, हॅमर कॅन्डल बघतो आणि बाय डायरेक्शनला एंट्री मारतो। इथं बघा ही जी एंट्री होती, कॅन्डल किती पॉईंटची होती, 18 पिपची कॅन्डल आहे, 56 पिपचं टार्गेट झालं असतं, 1:3चं मिस झाला ट्रेड। त्याच्यानंतर थोडीशी एंट्री मिळत होती आपल्याला, पण आम्ही होतो माथेरानला काल, तिथं थोडं नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळे तो ट्रेड आम्हाला बघता आला नाही। अशी फिबो ड्रॉ केली येत नव्हतं फिबोमध्ये, ज्यावेळेस फिबो इथून ड्रॉ केली होती या ग्रीन पासून, इथून बघा इथून ज्यावेळेस फिबो ड्रॉ केली त्यावेळेस एक्झॅक्टली 0.5% हॅमर कॅन्डल बनली आहे, एंट्री बनत होती। इथं एकदम बघा एकदम छोटी कॅन्डल, एकदम मस्त एंट्री होती ही वाली, 2 मिनिटांमध्ये टार्गेट झाला असतं बघा। 5 पिपचा एसएल येतोय फक्त 5 पिपचा, आणि टार्गेट मग काय 1:3 आपण घेतलं असतं 17 पिपचं, इझिली हे टार्गेट अचीव्ह झालं असतं। हे 2 ट्रेड होतं, एवढं सिंपल अनालिसिस, मला वाटत नाही बाबा ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे। त्याच्यानंतर काय झालं बघा, आता मार्केटचा ट्रेंड तुम्हाला दिसायला लागला असेल बघा, हायर हायचं फॉर्मेशन, आपल्याला ट्रेंडनुसार जायचं आहे गोल्डमध्ये, ठीक आहे। मग आता काय केलं, रिट्रेसमेंटची वाढ बघितली, हे बघा इथं ही जी रिट्रेसमेंट आहे अशीवाली आणि अशीवाली, ही जी रिट्रेसमेंट आहे याची वाढ बघत होतो। त्याच्यामध्ये फिबो कुठून ड्रॉ केली, हा जो लो मारला होता मार्केटनं इथं रेड कॅन्डलचा लो, ते अपसाइडचा जो हाय आहे इथपर्यंत फिबो मार्क केली होती। जसं इथं टच झालं मार्केटनं रिव्हर्सल घेतलं, इथं एक हॅमर कॅन्डल आहे बघा ही वाली हॅमर दिसते तुम्हाला 10.55ची, तिच्या हायच्या ब्रेकआउटवरती आपण बाय डायरेक्शनला एंट्री घेतलेली होती। मार्केटनं एसएलला पूर्ण टच करायला आलं होतं बघा, इथं एक्झॅक्टली एसएलला टच करायला आलं होतं, थोडासा एसएल खाली घ्यायला लावला, जसा एसएल खाली घेतला तसं मार्केटनं तिथून रिव्हर्सल केलं, नाही तर एसएल तिथं आपला हिट झाला असता। पण अपडेट दिली होती ग्रुपवरती, मार्केटची मुवमेंटम बघा तिथून 1 साइड मुवमेंटम आली होती। आपण इथपर्यंत आय थिंक मूव कॅप्चर केलेला आहे, 45 पिपचं मुवमेंट जे आहे ते कॅप्चर केलेलं होतं। तुम्ही रडता कशासाठी, 10 पिपच्या एसएल आणि 5 पिपच्या एसएल साठी, 45 पिपचं टार्गेट मला वाटतं 1:1ला पण आपला तर सगळं रिकवर होऊन प्रॉफिटमध्ये येत असेल, बरोबर। 45 पिपचं आपलं इथं टार्गेट काल हिट झालेलं होतं, ग्रुपवरती पण अपडेट दिली होती। हे बघा ग्रुपवरती चेक करा बघा, इथं एंट्री मिस झालेली हे पण सांगितलं होतं। गोल्ड बाय नाव बघा 11 वाजता एक्झॅक्टली सांगितलं होतं, एसएल सांगितलं होतं, टार्गेट सांगितलं होतं, सगळंच काय सांगितलं होतं बघा। एसएल अपडेट करायला हवला बघा इथं एक्झॅक्टली 11 वाजून 3 मिनिटानंतर, त्यानंतर मार्केटनं तिथून मुवमेंटम दिलेली
होते. एकदम सिंपल इझी ट्रेड. तुम्हाला ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी एमटी ग्लोबलच्या त्या ग्रुपला जॉईन व्हा. काहीही तुम्हाला प्रेशर करत नाहीये, कारण सगळं मला वाटतं ते 140 प्रॉफिटमध्ये असतील, कारण कॉपी ट्रेडिंगचं जे अकाउंट आहे ते ऑलरेडी 10% अप आहे. त्याच्यामुळे सगळे लोक 100% तिथं प्रॉफिटेबल असतात आणि आहेतच. त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे सगळं काही शेअर केलेलं आहे. ज्यांना जॉईन करा त्यांनी करा. बाकीच्यांनी अॅनालायसिसवरती फोकस करा. बघा सिग्नल वगैरे या सगळ्या थोड्या दिवसासाठीच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण तर कंटिन्यू करणारच आहे भरपूर दिवस सिग्नल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही सेल्फ लर्निंगवरती पण फोकस केला पाहिजे अशी इच्छा आहे. नाहीतर उगाच फक्त सिग्नल करायचं नाही आपल्याला. तुम्ही सगळेजण शिकला पाहिजे. ठीक आहे. बाकी बघा एक्समध्ये 100%चा डिपॉझिट बोनस चालू आहे. ज्यांना डिपॉझिट करायचं आहे त्यांनी डिपॉझिट करून घ्या. मला वाटतं अजून 1-2-3 दिवस ऑफर असेल त्यांची. आणि गोल्डमध्ये वगैरे स्प्रेड थोडासा जास्त आहे स्टँडर्ड अकाउंटला, पण बोनस पण भेटतोय बघा. बेनिफिट आहे दोन्हीकडून. ज्यांना नसेल त्यांनी अल्ट्रा स्टँडर्डचा अकाउंट घेऊ शकताय किंवा एक्सएनएचा अकाउंट तुम्ही घेऊ शकताय. काहीही तुम्हाला प्रेशर नाही. कोणताही ब्रोकर यूज करा. माझा ब्रोकरशी काही एक संबंध कोणत्याही नाही. तरी पण मी तुमची डिपॉझिट विड्रॉलला बऱ्यापैकी हेल्प करतो. व्हॉट्सअप नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. बघा ब्रोकरचा ना आपला काही संबंध नसतो. पहिली गोष्ट, तुम्हाला काय वाटतं की बाबा आता एक्समध्ये डिपॉझिटचा काय तर प्रॉब्लेम झाला, तुम्ही मला म्हणता की तुझ्यामुळे झालं. माझा काही संबंध नाही ब्रोकर सोबत. पहिले आताच एकदम तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकतो. एक्सएनएस एक्सएम कोणत्याच ब्रोकर सोबत माझा काहीही एक संबंध नाहीये. तरी सुद्धा डिपॉझिट विड्रॉलला मी तुमची हेल्प करतो एखाद्या वेळी तुमच्या डिपॉझिट विड्रॉल अडकला असेल तर. ओके. बाकी तुमच्या फंड सोबत त्याची सिक्युरिटी मी काही घेत नाही. माझा काही संबंध नाही कोणासोबतही. ठीक आहे. तरी पण हेल्प करणं माझं तुम्हाला काम आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.